ब्रह्मदेवाच्या दिवस आणि रात्रीनुसार जे सर्ग आणि प्रलय होतात त्याचे वर्णन आता पुढील श्लोकात करीत आहेत. अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके. म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून संपूर्ण प्राणी उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्याच अव्यक्तात संपूर्ण प्राणी लीन होतात. म्हणजे याला सर्ग आणि प्रलय असं म्हणतात. सर्व प्राण्यांची जितकी शरीरे आहेत त्याला येथे अव्यक्त असं म्हटलेलं आहे. 14व्या अध्यायात याला मूर्तयः असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही जी जसे जीवकृत सृष्टी अर्थात मी आणि माझेपणाला अनुसरून जीवाची जी सृष्टी असते ती जीव झोपेतून जागा झाल्यावर त्याच्याचपासून उत्पन्न होत असते आणि झोप आल्यावर ती सृष्टी त्याच्यातच लीन होत असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा काय होतं, आपण कोणीच नसतो. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला मी कोण आहे, माझं नाव काय आहे, मी मनुष्य आहे का मी बाई आहे म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे, काहीही आपल्याला भान नसतं जेव्हा आपण गाढ झोपेत असतो. म्हणजे काय असतं, तो आपला प्रलयच असतो. निद्रा प्रलय म्हणतात त्याला, म्हणजे रोजचा प्रलय. ते पण येईल पुढे कशात तरी. काय म्हणतात त्याला, नित्य प्रलय असं म्हणतात त्याला, की रोज रोज आपण मरत असतो. म्हणजे झोपेत जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा आपण उठू की नाही आपल्याला कुठे माहिती असतं. पण जेव्हा आपण उठतो तेव्हा आपण मी स्त्री आहे, मी अशी आहे, मी तशी आहे, माझं नाव हे आहे, माझं हे घर आहे, मला एवढी मुलं आहेत, हे सगळं मला आठवतं. म्हणजे काय त्यांनी सांगितलं आहे की त्या जीव जेव्हा झोपतो तेव्हा प्रलय झालेला असतो त्याचा, आणि मग जेव्हा तो उठतो तेव्हा ती सृष्टी आधी त्याच्यामध्येच लीन होते आणि मग जेव्हा तो उठतो तेव्हा ती सृष्टी पुन्हा उत्पन्न होते. तसंच ब्रह्मदेवाचं आहे म्हणे की त्याचप्रमाणे जी ही स्थूल समष्टी सृष्टी दिसत आहे, आपण म्हणतो ना पिंडी ते ब्रह्मांडी, जे या पिंडामध्ये होतं तेच ब्रह्मांडामध्ये होतं. ब्रह्मांडाचं पण एक शरीर म्हणजे तो ब्रह्मदेव आहे. म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे ही स्थूल समष्टी, ही जी सृष्टी दिसते ती सर्वच्या सर्व ब्रह्मदेवाच्या जागे झाल्यावर त्याच्या सूक्ष्म शरीरापासून म्हणजे प्रकृतीपासून उत्पन्न होते. आणि ब्रह्मदेवाला जेव्हा झोप लागते म्हणजे प्रलय होतो, प्रलयच होतो. त्याच्या सूक्ष्म शरीरातच ती सगळी सृष्टी लीन होते. म्हणजे तात्पर्य काय की ब्रह्मदेव जागे झाले म्हणजे सर्ग होतो आणि झोपले म्हणजे प्रलय होतो. आपलं उदाहरण लक्षात ठेवायचं, पिंडी ते ब्रह्मांडी. जेव्हा ब्रह्मदेवाचे 100 वर्षाचे आयुष्य पूर्ण होते तेव्हा महाप्रलय होतो आणि ज्यात ब्रह्मदेवही भगवंतात लीन होतात. ब्रह्मदेवाचे जेवढे आयुष्य असते तेवढाच महाप्रलयाचा काळ असतो. महाप्रलयाचा काळ संपल्यानंतर ब्रह्मदेव भगवंतापासून प्रगट होतात, तेव्हा महासर्ग याचा आरंभ होत असतो. आता हे आपल्या बुद्धीला झेपण्यासारखं नाही आहे, पण तरीसुद्धा जर पुन्हा पुन्हा वाचन केलं तर थोडंफार कुठेतरी कळू शकतं. म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र, ब्रह्मदेवाचा दिवस आपल्यापेक्षा खूप मोठा आहे एवढं आपण लक्षात ठेवायचं. मी तर कसं लक्षात ठेवलं होतं की जशी माशी एवढंच लक्षात ठेवायचं, जसं माशी आहे किंवा डास आहे. आता डासाचं आयुष्य केवढं आहे बघा, की आपण टाळी वाजवली की डास मेला आहे की नाही. मग मी तसं लक्षात ठेवते की डासाचं आयुष्य आणि मनुष्याला 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि डासाला काय एक क्षण सुद्धा नाही. म्हणजे त्याच्या पुढे आपलं आयुष्य कसं आहे तसं आपल्या पुढे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. तर असं हे इथे सांगितलेलं आहे त्यांनी. आता 19व्या श्लोकात काय म्हणतात बघू. भूतग्राम सेवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्यः रागमे. म्हणजे हे पार्था, तोच हा प्राणी समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या स्वाधीन होऊन ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या वेळी उत्पन्न होतो आणि त्यांच्या रात्रीच्या वेळी लीन होतो. ते जे वरच्या श्लोकात सांगितले तेच खाली सांगितलेलं आहे की दिवस झाला की ते जन्म होतो, रात्र झाली की त्याच्यामध्येच लीन होतो. पण लीन होतो म्हणजे कसं असतं माहिती आहे का, मी भागवत का काय कशात वाचलं होतं. म्हणजे बाईंनी पण आम्हाला सांगितलं की
वासना आपल्या जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे मोक्ष नाही. म्हणजे जरी क्रममुक्ती झाली, ब्रह्मदेवापर्यंत जरी गेलो आपण, तरी ब्रह्मदेवाबरोबर पुन्हा आपण त्या ह्याच्यामध्ये भगवंतामध्ये लीन होऊन जातो. पण जसं पावसाळा उन्हाळ्यामध्ये सगळी जमीन कशी होते, खरखरीत होते, उष्ण होते, आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या जमिनीमध्ये मधून हळूहळू हिरवी हिरवी अंकुर बाहेर यायला लागतात. तिथे काय कोणी पेरायला गेलेलं नसतं, पण ते सुप्त अवस्थेमध्ये त्या जमिनीमध्ये असतात. तशा आपल्या सुप्त वासना आपल्या या सूक्ष्म शरीरामध्ये असतातच, आणि कितीही तुम्ही वर गेलात तरी सुद्धा त्या सुप्त वासना असतात, आणि त्या पुन्हा सर्ग झाला म्हणजे सृष्टीची उत्पत्ती झाली की पुन्हा त्या निर्माण होतात. पुन्हा तसं शरीर वासनेनुसार आपल्या कर्मानुसार पुन्हा आपल्याला तसं शरीर मिळतं, आणि पुन्हा परत पुनर्जन्म होऊन आणि पुनरपि गमनम पुनरपि जननम पुनरपि मरणम सुरू होतं. म्हणजे त्याचा उपाय म्हणून भगवत प्राप्ती सांगितलेली आहे की भगवत प्राप्ती जर आपल्याला झाली तरच मोक्ष आहे. ह्या अशा पद्धतीने हजारो वर्ष लाखो वर्ष म्हणून ते काळाचं परिमाण या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. अनादिकालापासून जन्म मरणाच्या चक्रात पडलेला हा प्राणी समुदाय तोच आहे जो साक्षात माझा अंश आहे. खरं तर स्वरूप त्याचं आहे, भगवंताचा अंश होता आपण. माझा सनातन अंश असल्याने हा नित्य आहे. सर्ग आणि प्रलय तसेच महासर्ग आणि महाप्रलय यातही हाच होता आणि पुढेही हाच राहील. याचा कधी अभाव झाला नाही आणि पुढेही याचा अभाव होणार नाही. म्हणजे तात्पर्य काय की भगवंताचा अंश हा अविनाशी आहे, तो राहणारच आहे, त्याचा विनाश कधीही होत नाही. परंतु अज्ञानाने हा प्रकृतीशी आपला संबंध मानतो. प्रकृती, मग ह्या वासना, मग हे षड्रिपू, हे सगळ्या आपल्याकडे येतात आणि त्यामुळे तो ते पकडून ठेवतो संबंध. आणि मग आश्चर्याची गोष्ट अशी आहे, ते म्हणतात की त्याचा सांसारिक पदार्थाशी जो संबंध राहतो तो सोडूच शकत नाही. संबंधाचा त्याग करण्यामध्ये खरं तर हा स्वतंत्र आहे, मनुष्य सामर्थ्य आहे त्याच्याकडे. परंतु आपण वास्तविक सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की सामर्थ्य आहे त्याच्याकडे, पण तो काय आहे ते संबंध ठेवण्यामध्ये तो परतंत्र आहे. तो नेहमी प्रकृतीशीच संबंध ठेवतो, संसाराशीच संबंध ठेवतो. म्हणजे जसं त्यांनी म्हटलंय की बालपणाला आपण सोडू शकत नाही, परंतु प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे आपोआप आपलं बालपण सुटून जातं. मग तारुण्य येतं, मग तारुण्यही सुटून जातं, मग म्हातारपण येतं. ह्या सगळ्या गोष्टी कशा आपोआप होत असतात. प्रकृतीच्या अधीन आपण आहोत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि मग त्याच्यामुळे वारंवार शरीर धारण करावं लागतं, वारंवार जन्मावं लागतं, मरावं लागतं. जोपर्यंत या मानलेल्या संबंधाला आपण सोडणार नाही, म्हणजे काय संबंध कुठला की मी माणूस आहे, मी काय रोहिणी आहे असं मी मानलेलं आहे. खरं तर मी ब्रह्म आहे, पण ते काही मला आठवत नाही. मी मनुष्य शरीर आहे, मी म्हणजे शरीर आहे हेच मला आठवतं. आणि त्यामुळे तोपर्यंत ही जन्ममरणाची परंपरा चालतच राहणार आहे, ती कधीही समाप्त होणार नाही. भूत्वा भूत्वा प्रलीयते असं म्हटलंय. पुन्हा पुन्हा जीव जन्माला येईल, पुन्हा पुन्हा मरण होईल. मग त्यांनी सांगितलं की खरं तर भगवंत ही सृष्टी, कोणीतरी प्रश्न विचारतात म्हणे असं की मग भगवंतानी ही सृष्टी निर्माणच कशाला केली, कशाला केली, पुन्हा पुन्हा जन्मायचंय, पुन्हा पुन्हा मरायचंय, तर कशाला त्यांनी निर्माण केलं. मग याचं उत्तर त्यांनी असं सांगितलंय की भगवंत खेळ खेळतात म्हणे. एकाकी न रमते. काय बरं वाक्य आहे की त्याला एकट्याला करमत नाही, भगवंताला एकट्याला करमत नाही. तो एकला एक आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. मग त्याला काहीच नाही ना, निराकार निर्गुण काय करतो, काहीच त्याच्यामध्ये आनंद नाही आहे. त्यांनी जर त्याच्यासारखेच दुसरे निर्माण केले तर मग त्याला ते खेळावंसं वाटतं. म्हणून मग त्यांनी म्हणे एकाकी न रमते, एकोहम बहुश्याम असं पण म्हटलेलं आहे की एकामधून त्यांनी अनेकांना निर्माण केलं आपल्यासारखंच. आणि मग त्यांनी हा खेळ, सृष्टीचा खेळ खेळायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी काय केलं
अर्थात प्रेमाचे आदान प्रदान करण्यासाठी भगवंतानी या प्राणी समुदायाला शरीररूपी खेळणं दिलं म्हणे. म्हणजे हे शरीर म्हणजे काय आहे, आपलं खेळणं आहे. आणि आतमध्ये आपला जो भगवंत आहे तो मेन आहे, की त्या भगवंताला हे शरीररूप खेळणं दिलेलं आहे. मग आता लहान मूल खेळाचा नियम कसा असतो, की खेळाचे पदार्थ केवळ खेळण्यासाठीच असतात, कोणाची व्यक्तिगत नसतात. पण आपण हे विसरून गेलोय, आपण त्या खेळण्यालाच आपलं मानायला लागलो. परंतु हा प्राणी समुदाय खेळ खेळणं तर विसरून गेला आणि खेळाच्या पदार्थांना अर्थात शरीराला व्यक्तिगत मानू लागला. हे माझं शरीर आहे, हे असं आहे, हे तसं आहे. त्यामुळेच हा त्यात फसून गेला आणि भगवंताला संपूर्णपणे विमुख झाला. म्हणजे आता लहान मूल कसं खेळणं खेळतं सोडून देतं नंतर काही दिवसांनी. पण आपण काय केलंय म्हणे, त्या खेळण्यालाच पकडून ठेवलंय, की नाही हे माझं आहे, हे शरीर माझं आहे. म्हणजे हे शरीर म्हणजे खेळणं आहे असं त्यांनी म्हटलंय आणि ते भगवंतांनी निर्माण केलंय खेळण्यासाठी म्हणून. काय विचार आहे मस्त. म्हणजे जीव हा प्रकृतीच्या वस्तूपैकी कोणत्याही वस्तूला आपली मानत राहील तर त्याला असेच वाटते की मी या वस्तूचा मालक आहे. परंतु त्या वस्तूच्या तो अधीन होतो, पराधीन होतो, म्हणजे या शरीराच्या. प्राकृत पदार्थांना हा जितके काही अधिग्रहण करेल तितकेच हा महान परतंत्र होऊन जातो. आणि मग ह्याची ही परतंत्रता कधी समाप्तच होत नाही. ब्रह्मदेवाच्या जागे झाल्यावर आणि झोपल्यावर अर्थात सर्ग आणि प्रलय, ब्रह्मदेवाच्या प्रगट आणि लीन झाल्यावर अर्थात महासर्ग आणि महाप्रलय झाल्यावर, तसेच वर्तमानात प्रकृतीला परवश होऊन कर्म करीत राहिल्यावरही हा जीव जन्मणे आणि मरणे तसेच कर्म करणे आणि त्याचे फल भोगणे ह्या संकटातून कधीच सुटणार नाही. यावरून हे सिद्ध होते की जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत बोध होत नाही. खरं ज्ञान म्हणजे काय, की मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हे ज्ञान म्हणजे खरं ज्ञान आहे. पण हा जोपर्यंत प्रकृतीला सोडत नाही, जोपर्यंत संसार आपला मानतो, तोपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा जन्मावं लागतं आणि पुन्हा पुन्हा मरावं लागतं. म्हणजे या अनित्य संसाराचे वर्णन अशा प्रकारे केलेलं आहे. आता पुढच्या श्लोकात सुद्धा जीवाला प्राप्तव्य असलेल्या परमात्म्याच्या महात्म्य सांगितलेलं आहे. आता की परमात्म्याला प्राप्त करून कशासाठी घ्यायचं. 20वा श्लोक आहे. परस्तस्मात् भावोन्यो व्यक्तो व्यक्ता सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परंतु त्या अव्यक्ताहून ब्रह्मदेवाचे जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्यापेक्षाही दुसरं एक अव्यक्त आहे, ते म्हणजे भगवंताची प्रकृती. सर्वश्रेष्ठ भावरूप असे जे अव्यक्त आहे त्याचा संपूर्ण प्राणी नष्ट झाल्यावरही नाश होत नाही, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे भगवंताचं महात्म्य याच्यामध्ये सांगितलं आहे की ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापेक्षाही पलीकडे 2 तत्व आहेत. ती तत्व कोणती, मूळ प्रकृती आणि परमात्मा. म्हणजे एकलं एक तत्व आधी परब्रह्म, त्याच्यापासून निर्माण झाली ती प्रकृती, म्हणून मूळ प्रकृती आणि परमात्मा. येथे प्रसंग मूळ प्रकृतीचा नाही तर परमात्म्याचा आहे. म्हणून या श्लोकात परमात्म्यालाच पर आणि श्रेष्ठ म्हटले आहे. जे संपूर्ण प्राणी नष्ट झाले तरी नष्ट होत नाही. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा नष्ट होतात, सगळ्या लोकांमधले सगळे लोक नष्ट होतात, परंतु परब्रह्म मात्र नष्ट होत नाही. तर अव्यक्तोक्षर म्हणून त्याला अव्यक्त म्हटलेलं आहे, त्याला अक्षर म्हटलेलं आहे. आणि म्हणून या 8व्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. अक्षर म्हणजे ज्याचा क्षर होत नाही असं, आणि ब्रह्म म्हणजे परमात्मा, परब्रह्म. म्हणजे गीतेमध्ये प्राण्यांच्या अप्रगट होण्याला अव्यक्त म्हटलेलं आहे आणि ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरालाही अव्यक्त म्हटलेलं आहे. अशा या संज्ञा आहेत, व्यक्त आणि अव्यक्त. छान सांगितलंय की संपूर्ण प्राणी नष्ट झाले तरीही हे जे अव्यक्त आहे, हे जे परब्रह्म आहे, याचा कधीही अभाव होत नाही. न विनश्यती म्हणजे काय, संसारात कार्यरूपाने अनेक प्रकारचे परिवर्तन झाले तरीही ते परमात्म तत्व जसेच्या तसे
अपरिवर्तनशील राहत असते, त्यात कधीही किंचित मात्र परिवर्तन होतच नाही. यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती, याचा कधीही नाश होत नाही. संपूर्ण प्राणी जरी नष्ट झाले तरी सुद्धा या परमात्म तत्वाचा कधीही नाश होत नाही. म्हणजे आत्तापर्यंत जे परमात्मविषयक वर्णन झाले त्या सर्वाची एकवाक्यता करून अनन्य भक्तीचे विशेष महत्त्व आता पुढच्या 2 श्लोकात सांगितलेले आहे की हे परमात्म तत्व आपल्याला कसं मिळायचं. त्याच्यासाठी अनन्य भक्तीचा मार्ग 21 आणि 22व्या श्लोकात सांगितलेला आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्तमाहु परमांगतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्यालाच अव्यक्त आणि अक्षर म्हटले गेले आहे आणि त्यालाच परमगती, परमात्म तत्वालाच. तसेच ज्याला प्राप्त झाले असता तेथून पुन्हा परत येता येत नाही ते माझे परमधाम आहे. म्हणजे आधी पुनरावर्तीनो कोण कोण होतात, ब्रह्मलोक, पृथ्वीपासून लोकापर्यंत, म्हणजे किडा मुंगी अतिशय न दिसणारे जे प्राणी आहेत त्यांच्यापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळेजण पुनरावर्तीनो आहेत असं सांगितलं. आणि इथे मात्र सांगितलं आहे की मला प्राप्त झाल्यानंतर तो प्राणी पुन्हा कधीही परत येत नाही. तो माझ्या धामाला जर प्राप्त झाला तर तद्धाम परमं मम, असे माझे परमधाम आहे की जिथे गेल्यानंतर त्याला परत यावं लागत नाही. मग त्यालाच जे अर्जुनाने प्रश्न विचारले होते, किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म, किम पुरुषोत्तम, त्याची सगळी उत्तरं आहेत की अक्षर ब्रह्म तोच आहे, त्यालाच अधियज्ञ म्हटलेलं आहे, त्यालाच परमं पुरुषम दिव्यम म्हटलेलं आहे, त्यालाच एका श्लोकात कविम पुराण मनुषासितारम अणोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम आदित्यवर्णन तमसः परस्तात्. हे पण त्या परब्रह्माचंच वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ब्रह्म, अविनाशी, अमृत, शाश्वत ही सगळी त्याचीच नावं आहेत. लोकांची अशी धारणा असते की सगुण उपासनेचे फल आणि निर्गुण उपासनेचे फल वेगवेगळे आहे. या धारणेला सुद्धा दूर करण्यासाठी या श्लोकात सांगितलंय, एकतेचं वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये की मनुष्याची रुची, विश्वास आणि योग्यता जशी असेल तशा उपासना भिन्न भिन्न असतात, पण म्हणून काही फल भिन्न नसतं. तर फल एकच असतं, परमात्म्याची प्राप्ती. सर्वांची प्राप्त करून घेण्याचे तत्व एकच असते. जसे भोजन न मिळाल्यावर अभावाची आणि मिळाल्यावर तृप्तीची एकता असली तरी भोजनाचे पदार्थ निरनिराळे असतात. तसं म्हणजे आता आपण उपाशी आहोत, आपल्याला अजून काही मिळालं नाही आणि जर नंतर पोट भरलं आपलं तर त्या दोघांचंही कसं असतं, तृप्तीची भावना एकच आहे परंतु अतृप्तीची आणि तृप्तीची दोन्हीची, पण पदार्थ मात्र वेगवेगळे. तसं इथे म्हटलंय त्यांनी की परमात्म प्राप्ती झाली नसताना अभावाची आणि प्राप्ती झाली असताना पूर्णतेची एकता असतानाही उपासनेत मात्र भिन्नता राहत असते. म्हणजे तात्पर्य काय की परमात्म्याला मग सगुण निराकार माना, निर्गुण निराकार माना, सगुण साकार माना, काहीही तुम्ही माना, तुमच्या मान्यतेनुसार त्याची भक्ती करा. तरी सुद्धा उपासना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्याची प्राप्ती, त्याचं ध्येय मात्र एकच आहे आणि फळ मात्र एकच आहे असं त्यांनी सांगितलं. ब्रह्मलोक इत्यादी जितके काही लोक आहेत ते सगळे पुनरावर्ती आहे, ते सगळं पाहिलं आपण. अर्थात तेथे गेलेल्या प्राण्यांना पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये परत यावं लागतं, परंतु एकदा भगवंताची भक्ती केली की मात्र परत यावं लागत नाही. भगवद्धाम प्रकृतीच्याही पलीकडे आणि अविनाशी आहे. तेथे गेलेल्या प्राण्यांना गुणाशी परवश होऊन परत यावे लागत नाही, जन्म घ्यावा लागत नाही. मात्र भगवान जसे स्वेच्छेने अवतार घेतात तसेच ते भगवंताच्या इच्छेनुसार लोकांच्या उद्धारासाठी कारक पुरुषाच्या रूपात या भूमंडलावर येऊ शकतात. म्हणजे एकदा भगवंताला प्राप्त झाल्यानंतर अवतार घेणं हे त्यांच्या इच्छेवर असतं. आता आपण कसं आहे, आपली इच्छा नाही आहे, आपण स्वतंत्र नाही आहे जन्म घेण्यामध्ये, आपलं कर्म आहे, आपल्या कर्मानुसार आपण जन्म घेतो, त्या कर्माप्रमाणे आपल्याला जन्म मिळतो. आपण परवश, आपण परतंत्र आहोत. परंतु हे जे एकदा भगवत धामाला जे प्राप्त झाले ते मात्र त्यांच्या इच्छेनुसार जन्म घेऊ शकतात.
म्हणजे जसे तुकाराम महाराज आले, जसे ज्ञानेश्वर महाराज आले, जसे एकनाथ महाराज आले, हे सगळेजण कसे आले तर ते त्यांच्या स्वेच्छेने या भूतलावर आले, त्यांचं कार्य केलं आणि निघून गेले. आता 22व्या श्लोकात सुद्धा या भक्तीचंच महत्त्व त्यांनी सांगितलं. अनन्य भक्ती पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. हे पृथानंदन अर्जुना, संपूर्ण प्राणी ज्याच्या अंतर्गत आहेत आणि जो ह्या संपूर्ण संसाराला व्यापून आहे, तो परमपुरुष परमात्मा अनन्य भक्तीने प्राप्त होण्यासारखा आहे. भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, अनन्य भक्ती जर केली तर तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि तो कसा आहे? यस्यांतस्थानी भूतानी, सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, सगळ्यांच्या अंतर्गत आहे, सगळे प्राणी त्याच्या अंतर्गत आहेत आणि तो या संपूर्ण संसाराला व्यापून टाकलेला आहे त्यांनी. म्हणजे परमात्म्याच्या अंतर्गत सर्व प्राणी येतात आणि परमात्मा संपूर्ण संसारात परिपूर्ण आहे. यालाच भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे. तिथे विधी आणि निषेध रूपाने सांगितलेलं आहे. म्हणजे माझ्याशिवाय कोणाचीही स्वतंत्र सत्ता नाही, सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होतात, माझ्यातच स्थित राहतात आणि माझ्यातच लीन होतात, म्हणून सर्व काही मीच आहे असं सांगितलेलं आहे. जसं ते कोळीष्टक असतं ना, आपल्या इथे कोळी तयार होतो, ते जाळं तयार होतं, तर ते कसं आहे की ते जे बारीक न दिसणारा कीटक म्हणे त्याच्या तोंडातूनच तो ते सगळं जाळं विणतो. किती नाजूक आणि किती ते क्षणभंगूर असतं अगदी, की आपण झाडू असा लावला की लगेच ते जातं. पण तर ते तसं की ते नंतर मग तो सगळं ते आवरून परत ते आपल्या स्वतःमध्येच आपल्या तोंडामध्येच तो ते सगळं आकर्षूनही घेतो. असं ते उदाहरण सांगितलं जातं परब्रह्म परमात्म्यासाठी, की सगळीकडे तोच आहे, सगळे प्राणी त्याच्यापासूनच उत्पन्न होतात, त्याच्यामध्ये स्थित राहतात आणि त्याच्यामध्येच लीन पण होतात. ते परमात्मा सर्वोपरी असूनही सर्वात व्यापून आहेत. अर्थात ते परमात्मा सर्व ठिकाणी आहेत, सर्व समयात, म्हणजे सगळ्या वेळी, कालातीत आहे ना तो. संपूर्ण वस्तूमध्ये आहे, संपूर्ण क्रियेमध्ये आहे, संपूर्ण प्राण्यांमध्ये आहे. जसे सोन्यापासून तयार केलेला दागिना, एखादा दागिना असेल, बांगडी असेल, हार असेल आणि तो सोनाराने जर अग्नीमध्ये टाकला तर काय होतं? त्याचा गोळा तयार होता, सोनंच तयार होतं. म्हणजे दागिने तयार झाल्यावर सोनेच आहे, पूर्वीही सोनेच होते आणि दागिने नष्ट झाले, आता अग्नीमध्ये टाकल्यावर त्याचा गोळा तयार झाला तरीसुद्धा ते सोनेच राहिले. परंतु सोन्यापासून तयार केलेल्या दागिन्याचे नाव, रूप, आकृती, उपयोग, वजन, मूल्य इत्यादीकडे दृष्टी राहिल्याने सोन्याकडे दृष्टी जात नाही. तसंच आपलं होतं की संसाराच्या पूर्वीही परमात्मा होते, संसार रूपानेही परमात्मा आहेत आणि संसाराचा अंत झाल्यावरही परमात्माच राहतील. परंतु आपण काय करतो? या संसारामध्ये या पंचमहाभूत, उच्च नीच, लहान मोठा, अनुकूल प्रतिकूल मानल्याने परमात्म्याकडे आपली दृष्टीच जात नाही. या बाकी गोष्टींकडे आपलं लक्ष जातं, प्रकृतीच्या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष जातं आणि परमात्म्याला मात्र आपण विसरून जातो. असा हा परमात्मा कशाने मिळेल? तर भक्तीने, अनन्य भक्तीने मिळेल. पूर्वश्लोकात ज्याला अव्यक्त अक्षर म्हटलं त्यालाच इथे पुरुषस्य परः पार्थ, पुरुषस्य पर असं म्हटलेलं आहे, त्यालाच म्हटलेलं आहे. आणि असा तो परमपुरुष परमात्मा अनन्य भक्तीने प्राप्त होतो. परमात्म्याशिवाय प्रकृतीचे कार्य अन्य म्हटलं गेलं आहे. अन्याची स्वतंत्र सत्ता मानून त्याचा आदर करतो, महत्त्व देतो, त्याची अनन्य भक्ती नसते. अन्य म्हणजे दुसरं काहीतरी आणि न अन्य म्हणजे तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. न अन्य म्हणजे अनन्य. म्हणजे त्यामुळे परमात्मप्राप्तीला उशीर लागतो, कारण अनन्य भक्ती नसते. जर त्याने परमात्म्याशिवाय कोणाचीही सत्ता, महत्ता मानली नाही, सगळं काही परब्रह्म परमात्मामयच आहे असं जर मानलं, तर भगवंताच्या नात्याने, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी प्रत्येक क्रिया केली तर ती त्याची अनन्य भक्ती होईल आणि याच अनन्य भक्तीने तो परमपुरुष परमात्म्याला प्राप्त होईल.
म्हणजे परमात्म्याशिवाय कोणाचीही सत्ता महत्ता मानू नये, ही गोष्ट सुद्धा प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य संसाराला सत्ता देऊनच म्हटली जाते. कारण मनुष्याच्या अंतःकरणात एक परमात्मा आहे आणि एक संसार आहे, ही गोष्ट पक्की बसलेली असते. वास्तविक तर सर्व देश काल वस्तू व्यक्ती घटना इत्यादीच्या रूपात एक परमात्म तत्वच आहे. जसा बर्फ आहे, गारा आहे, ढग आहे, पाण्याचा थेंब आहे, धुके आहे, दव आहे, नदी तलाव समुद्र या सगळ्यांमध्ये कसं पाणी आहे, तसं त्यांनी सांगितलं की स्थूल सूक्ष्म आणि कारण रूपाने जो काही हा संसार दिसतो ते सर्व केवळ परमात्म तत्वच आहे. भक्ताच्या मान्यतेत एका परमात्म्याशिवाय दुसरे काही राहतच नसते आणि म्हणून त्याच्या खाणे पिणे उठणे बसणे झोपणे जागणे इत्यादी सर्व क्रिया केवळ त्या परमात्म्याच्या पूजेच्या रूपातच होत असतात. सगळ्या संतांची उदाहरणं या ठिकाणी आपल्याला आठवायला पाहिजे की संत सगळे असेच होते. सगळीकडे त्यांना परमात्माच दिसत होता आणि नुसता दिसतच नव्हता, तर त्यांचं आचरण पण तसंच होतं. त्यामुळेच तर नामदेव महाराज गेले ना, त्या कुत्र्याच्या पाठीमागे धावले की अरे विठ्ठला तुझं पोट दुखेल, ही तुपाची वाटी घे, तूप लावून भाकरी खा. भाकरी पळवून नेली त्या ह्यानी तर कुत्र्यानी, त्याच्या पाठीमागे नामदेव महाराज धावलेले आहेत. असं प्रत्येक गाढवाला पाणी पाजलेलं आहे आपल्या एकनाथ महाराजांनी, महाराजच्या पोराला उचलून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांचं कार्य पण तसंच होतं. त्यांना प्रत्येकामध्ये परमेश्वर दिसायचा. मग ते स्त्री असो पुरुष असो गरीब असो श्रीमंत असो पशु असो प्राणी असो कोणीही असो. आणि याला म्हणतात अनन्य भक्ती. आणि या अनन्य भक्तीमुळे परमात्म्याची प्राप्ती होते आणि एकदा त्याची प्राप्ती झाली की मग मात्र पुनर्जन्म नाही, असं त्यांनी सांगितलेले आहे. 22 श्लोक आपले झालेले आहे. पुढच्या वेळेस आपला हा अध्याय पूर्ण होईल. 28 श्लोकांचा हा अध्याय आहे. त्यामुळे आपण पुढच्या वेळेस हे पाहू. आता 6 वाजलेलेच आहेत, 1 मिनिटं फक्त बाकी आहे. त्यामुळे या ठिकाणी मी थांबते. अतिशय अवघड आहे, गीता काही सोपी नाही आहे, पण मी आपलं भगवंतानी काहीतरी प्रेरणा दिलेली आहे म्हणून वाचन करण्याचा प्रयत्न करते. थोडंफार मला समजतं, थोडंफार तुम्हालाही समजत असेल असं वाटतं.